उत्तर देण्यासाठी फलंदाजीसाठी येतील फलंदाज आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतील. नाव आहे संदीप आणि दुसऱ्या बाजूला नाव आहे बाबाजी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज झाली आहे. पहिला बॉल, चला थोडंसं स्पीडअप घेऊया. पहिला बॉल ऑन दी मार्क केला जाईल. बरोबर 3:04 खेळ संपलाय. चला 3:04 पहिला बॉल इथे ट्रॅव्हल केला जाईल. हिअर वी गो, लेट्स प्ले. हा कॉल आलाय. चला चर्चा थांबवा. चला गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळतोय म्हणजे त्याच्याकडे सेन्सिबल असं माइंडसेट असेल. कोणी त्याला पहिला बॉल टाकण्याआधी काही कल्पना देत आहेत म्हणजे चांगली बाब राहिली आहे. पहिला बॉल, चेंज ऑफ पेस, त्यानंतर मात्र लेट कटचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फर्स्ट स्लिपमध्ये, तिथे त्यांनी कॅरी करण्याचा प्रयत्न केला. एक धाव घेतली आहे. ऑन दी मार्क झालाय. श्री गणेशा झालाय. वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. चला थोडंसं स्पीडअप घ्या. दोन्ही टीमने या बाबीची नोंद घ्या. आम्ही टायमर लावलाय. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही जर 3 षटकं हाताळली नाही तर तुम्हाला दंडात्मक कारवाई केली जाईल. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा फटका फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे कॅरी करतील. एक धाव नक्कीच चतुर्थीने घेतली आहे. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 53चा पाठलाग करत असताना या 2 धावा धावफलकावरती आहेत. येणारे बॉल 22 आहेत. 22 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत त्या 51. 22-51चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. स्ट्राईक एंड वरती आता आपण फलंदाज पाहतोय. नाव आहे संदीप. हो, यावेळी बॅकफूट वरती गेलेत. बॅकफूट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय सरळ डीप मध्ये. सीमा रेषे पार मिळतील धावा. 4 आला ना तो या शंभू चषकातील दमदार वजनदार चौकार. 4 रन्स. या 4 धावेने मात्र धावसंख्या 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 21 बॉल अजूनही येणं बाकी आहे. धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली आहे ती 6. गोलंदाज पुन्हा निघालेत प्रकाश. हा खोलवरचा बॉल लेट कटचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिस झाला. इथे पंचाकडे दाद मागितली आहे. दाद फेटाळून दिली आहे आणि पंचांनी काही ऑनही केलाय. थोडासा ओव्हर एक्साइटमेंट पाहायला मिळालेत प्रकाश. खऱ्या अर्थाने त्यांचा एक वेगळा मानस होता. तो मानस पूर्णपणे पंचांनी फेटाळून लावलाय आणि काही चर्चाही झाली. आपण पाहिलं तर गणेशजी बाविस्कर आणि दत्ता महेर, शशी महेर ही जोडी आजच्या सातत्याने पाहायला मिळाली आहे. गोलंदाज पुन्हा निघाला. हो, यावेळी पहा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये जोरकस अपील फेटाळून लावली आहे. थोडासा एक्साइटमेंट गोलंदाज पाहायला मिळाला आहे. सातत्याने अपील करण्याचा त्याचा मनसुबा पाहायला मिळाला आहे आणि या मनसुब्याला पूर्णपणे शिकस्त दिली आहे पंचांनी. त्यांनी सांगितलं की कोणताही बॅड एज नाहीये आणि डॉट बॉल आला. नेक्स्ट बॉल. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती केला गेलाय. थ्रो बॅकअपही मिळालाय. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 7 या आकड्यावरती. पहिले षटक समाप्तीच्या दिशेने. दरम्यान मात्र काही मान्यवर आपल्या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सन्माननीय श्री विकासजी वाघमारे दादा यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया आणि हा सन्मान सोहम पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या सोहमदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. विकासजी वाघमारे दादा यांचा आपण करूया शुभ सन्मान. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे जाऊया. चला लगेचच या सोहम पाटील सर या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. सन्माननीय विकास वाघमारे साहेब दादा यांचा आम्ही या ठिकाणी करत आहोत शुभ सन्मान. पुढील सन्मानाकडे जाऊया. हा सन्मान करण्यासाठी आकाश कल्लेटी साहेबांना मी या ठिकाणी आमंत्रित करेन. आकाश सर या. आकाश दादा यांना मी विनंती करेन की आपल्या माध्यमातून पुढील सन्मान करणार आहोत. हा सन्मान आहे रुपेशदा उंडाळकर यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत शुभ सन्मान. तदनंतर मात्र हिम्मतराव उंडाळकर छोटा क्रिकेट प्रेमी यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आणि हा सन्मान आमचे विजय दादा यांना मी विनंती करेन. थँक्यू. बॅक ऑन द क्रिकेटकडे वळूया.
पहा यावेळी खोलवरचा बॉल आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. पंचांनी सांगितले इथे मिळतील धावा 4. आला ना तो अतिशय दमदार चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्या वाढली आहे आणि ती जाऊन पोहोचली. आता मात्र 11 धावा धावफलकावरती. चला बॅक ऑन द क्रिकेट जाऊया. आमच्या कॅमेरामॅनला मी पुन्हा विनंती करेन, चला बॅक ऑन द क्रिकेट. येस जाऊया. आता मात्र येणारे बॉल 17 आहेत, 42 ची गरज आहे. धावफलकावरती धावसंख्या 11 हा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा निघालेत. बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. लेट कटचा फटका. डीपीश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. पुढचा बॉल पुन्हा एकदा लगातारचे 2 बॉल 2 चौकार ठोकलेत या फलंदाजाने. नाव आहे संदीप, जे आघाडीला आलेत. पुन्हा एकदा बॅकवर्डवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला, तिथे मात्र मिळाली ती 1 धाव. या एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे सरळ 16 या आकड्यावरती. म्हणजे येणारे बॉल आता शिल्लक राहिलेले आहेत 15. बनवायचे आहेत 37. 15 बॉल 37 ची मॅच हे आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळी पुन्हा एकदा जोरकस प्रहार केला. डीपीश बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव घेतली आहे आणि दुसरी धाव प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा कंप्लीट केल्यात. या दोन्ही धावांनी मात्र धावसंख्या वाढलेली आहे. आपण जर विचार केला ना तर 53 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावसंख्या आली आहे 18 धावा धावफलकावरती आल्यात. 18 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. गणेश हो, यावेळी बॅटचा टॉप एज लॉंग स्टॉप मध्ये चांगलं प्रोडक्शन दिलंय त्या ठिकाणी आणि एका धावेवरती जवळजवळ 3 धावा वाचवल्यात. या क्षेत्ररक्षकाने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती सरळ 19 या आकड्यावरती. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. चला मित्रांनो, थोडासा वेग वाढवा. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने वीज झोन मध्ये हॉरिझॉन्टल फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. क्लीन हिट आला तो षटकार. 6 धावा. या 6 धावेने धावसंख्या वाढली आणि भरारी जाऊन पोहोचली आहे सरळ 25 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाली आहे. थोडेसे शफल झाले, तदनंतर मात्र 1 हँडेड फटका डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे बाबाजी, माफ करा संदीप यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार. नवीन गोलंदाज. आता मात्र समीकरण बदललंय. 12 बॉल 28 गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. संतोष आलेत. संतोष संतोष पुन्हा एकदा ट्रॅकवरून निघालेत. लेग ब्रेकचा मारा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताला. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा रन इथे अंकित केली गेली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 26 च्या घरामध्ये. 53चा पाठलाग करायचा आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12. 27 ची मॅच. 12 बॉल 27 हे इक्वेशन पाहायला मिळालंय. यावेळी पहा कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला, ते येतील तोपर्यंत मात्र घेतली ती 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्या 27 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही 26 धावांची गरज आहे.
11 बॉल मध्ये 26 ची गरज आहे. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालंय. 11 रन्स 11 बॉल्स टू मस्ट नीडेड इन 26 रन्स. संतोष निघालेत आपल्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा. समोर आहेत फलंदाज आक्रमक, ज्यांनी मात्र या मॅचला किंबहुना ही मॅच मोठी करण्याचा प्रयत्न केला. हो यावेळी पहा भन्नाट वेग, स्विंग आणि मिस. बॉल पडल्यानंतर मात्र काटा बदलतोय आणि हेच पाहायला मिळालंय. इन ऍक्शन मध्ये येत असताना संतोष कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट बॉल. संतोष समोर स्ट्राइक एंड वरती असतील. आता मात्र बाबाजी यावेळी खोलवरचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. शॉर्ट गलीमध्ये फील्ड केलाय, कॅरी केलाय आणि थ्रोही केलाय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे आणि आता यस आउट झाले आहेत. यस करेक्शन केलं गेलंय. चला मित्रांनो, थोडा स्पीडअप करून घ्या. आपल्याला कमी वेळ आहे, खूपच वेळ लागत आहे या टीमसाठी. थँक्यू. चला पुन्हा एकदा जाऊया, थोडंसं स्पीडअप घेऊया मित्रांनो, बराचसा वेळ लागलाय. प्रदीप आल्यात नवीन फलंदाजीसाठी. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1-2 का 4 सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला तो चौकार. सन्माननीय अरविंदजी देसाई साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत आहे. चला या देसाई साहेब, आपल्या या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्माननीय आदित्यदादा चोपडे यांनाही आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपणही या आपल्याही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. फार महत्त्वाची ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर रायगड पेनचा एक महत्त्वाचा आवाज, ज्यांना मात्र नेहमीच आम्हाला आदर्श असं व्यक्तिमत्व आम्ही ज्यांच्याकडे पाहिलंय, ते आमचे म्हात्रे सर. या सरांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. सर या स्पर्धेमध्ये विशेष करून आपल्याला मागणी राहिली आहे. या सर, या एक इनिंग का होईना मात्र आपला आवाज या शाहूवाडीकरांना ऐकणं महत्त्वाचं राहील. सर या आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत आहे. एकच मिनिट या सर, इथून येऊन जा. हा आयोजन कमिटीचा विनंती आहे, या विनंतीला तुम्ही सन्मान द्या. सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे सर यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. चला जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. येणारे बॉल शिल्लक आहेत. आता मात्र 32 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही बॉल 6 बॉल आणि 21 ची गरज आहे. चला थोडीशी घाई करा. सहा बॉल 21 ची ही मॅच पाहायला मिळाली. यावेळी मात्र पहिल्याच बॉल वरती
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने एक कर्रारा प्रहार. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कॅरी करेल झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन जावं लागेल. पहिल्याच बॉल वरती ब्रेक थ्रू मिळाला. 6 बॉल आणि 21 ची गरज असताना पहिल्या बॉल वरती विकेट मिळालाय. म्हणजे येणारे 5 बॉल आणि 5 बॉलच्या पाठीमागे 21 ची गरज. ऑन फील्ड अंपायर आपला कॉल काय असेल. टेक्निकल बाब आहे. ऑन फील्ड अंपायर डिसिजन काय असेल हा महत्त्वाचा निर्णय आहे. आणि ऑन फील्ड अंपायर काय कॉल येतोय. पडद्याच्या आतमध्ये लाईन आहे त्याला 6 आहेत की पडद्याला 6 आहेत हा मोठा प्रश्न आहे. चला थोडीशी घाई करूया. अंतिमच्या क्षणी ही मॅच क्रुशियल मोमेंटला आली आहे. चला थोडीशी घाई करा. अंपायर कॉल काय येतोय हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला. चला आयोजन कमिटी बाउंड्री लाईन थोडस त्या ठिकाणी आपण आखून घ्यायची आहे. येस इट्स अ 6. यस हा षटकार आलाय. ऑन फील्ड डिसिजन आपल्याला पाहायला मिळालाय. यस आणि मैदानाच्या आतमध्ये आय थिंक माझ्याही पहिल्या प्रदर्शनामध्ये निदर्शनास तेच आलं होतं की हा ऑन फील्ड अंपायर वरती आपण कॉलिंग देऊ शकत नाही अगोदर. मात्र षटकार हा ऑन फील्ड डिसिजन आलाय. आणि यस चला आता चर्चा वाढवू नका. हा षटकार दिलाय आणि आय थिंक हा षटकार असावा. पंचांनी इथे आमच्यापर्यंत माहिती दिली आहे. चला मॅच ऑन करायची आहे टीम. चला मॅच ऑन करायची आहे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण नोंद घ्या. हा षटकार आहे. चला चला मॅच ऑन करायची आहे. थोडीशी घाई करूया. टीम थोडंसं सहकार्य द्या. अक्षय चला मॅच ऑन करायची आहे. अक्षय चला मॅच ऑन करूया. षटकार असा पंचांचा कॉल आलाय. चला मॅच ऑन करूया. बॅक ऑन द क्रिकेट. एक षटकार आलाय. आता मात्र मॅच फसली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 बनवायचे आहेत 15. 5-15 ची ही मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. दोन्ही टीम सुसज्ज झाल्यात. अतिशय जबरदस्त अशी ही लढाई पाहायला मिळाली आहे. मालेवाडी टीम लढतीये फाईट करते. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ती मालेवाडी टीम पाहायला मिळाली आहे. मात्र विरळे टीम ही फाईट देते. चला थोडंसं स्पीडअप घेऊया.
यावेळी मात्र भन्नाट वेगावरती स्वार झालाय हा पठ्या. मैदानाच्या आतमध्ये ब्रेक दिलाय. या फलंदाजाला रोखण्यामध्ये त्याला मिळालंय यश. कमालीची गोलंदाजी त्याने हाताळली आहे. शेवटचे षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये आलाय. किंबहुना तो या मॅच मध्ये वर्चस्व गाजवेल का? पहिल्या बॉल वरती षटकार आल्यावरती दुसरा बॉल डॉट आला. मात्र यावेळी ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र पाठमोहरा केला जाईल. 1-2 का 4 चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला तो दर्जेदार चौकार. मॅच फसली आहे. 42 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 11 धावांची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 3 बॉल पाठीमागे 11ची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला गोलंदाज अजय आणि त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजी करत असताना प्रदीपने या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली आहे. काटे तुलाही टोचतील लोक तुझ्यावरती बोलतील अशी तू कामगिरी कर. संघर्षातून होईल युद्ध खडं. मैदानाच्या आतमध्ये लढ तर खरा. यावेळी पहा ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंचांकडे दाद मागितली आहे मात्र आता मॅच फसली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 2. बनवायचे आहेत 11. 2-11ची मॅच. पुन्हा एकदा समीक्षा वाढली आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. 2 बॉल 11ची गरज. क्रुशियल मॅच. ओ यावेळी स्विंग आणि मिस. लगातारचे 3 डॉट या गोलंदाजाने काढले आहेत. म्हणूनच म्हटलं आता ना अरे है काटे की टक्कर. अरे है काटे की टक्कर किसके मुंह में होगी घी शक्कर. मैदानाच्या आतमध्ये ही घी शक्कर कोणाच्या मुखामध्ये पडेल. एका बाजूला टीम आहे आपल्याला पाहायला मिळाले आहे. टीम मालेवाडी तर दुसऱ्या बाजूला टीम विरळे. आणि यावेळी मात्र काय घडलंय. संधी मिळाली होती मात्र चेंडू चाललाय सरळ 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4. इथे टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी टीम विन द मॅच. माफ करा वी आर स्पोर्ट्स विरळे विन द मॅच. आणि त्यांनी मात्र ही मॅच जिंकली आहे. आणि विजयी संघाचा असेल ते अभिनंदन. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच हा किताब आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये अतिशय अलोकनीय कामगिरी केली आहे. शेवटच्या क्षणी आले